जय सद्गुरू. तुमच्या संपूर्ण जीवनकालात जर तुमच्याकडे असलेले सर्वात मोठे शस्त्र कुठले असतील तर ते म्हणजे समय आणि सत्य. पण तुमच्या जवळील असलेलं सत्य कधीकधी तुमच्यासाठी इतकं कटू होऊन जातं की ते समोरच्यांना सांगताच तुमचे आणि समोरच्याचे बंधनं हे वेगळ्याच मार्गाला पोहोचून जातात. मग सत्य काय आहे? सत्य हे सूर्याप्रमाणे असतं आणि असत्य असतं ते ढगाप्रमाणे. तुम्ही असत्याचे कितीही ढग आणले तरी सत्याचा प्रकाश हा दुसऱ्यांपर्यंत पोहोचायला कधीच वाचू शकणार नाही. सत्य कितीही झालं तरी तुम्ही लपवू शकत नाही, कारण नियती नावाचा वायू हा त्या असत्यांच्या ढगाला बाजूला सारतो आणि त्याच्यामुळेच सत्य हे पृथ्वीवर येतच. मग हे सत्य कटू का असतं? तुम्ही त्या सत्याला जितकं दाबून ठेवण्याचा प्रयत्न कराल, जितकं संग्रहित कराल, तेवढंच तुम्हाला ते सत्य लपवण्यासाठी जास्तीत जास्त असत्य बोलावं लागेल. व त्या असत्याच्या वाढलेल्या क्रमांकामुळेच तुमच्या सत्यतेची पात्रता ही फार खोलावेल आणि त्याच्यामुळेच जेव्हा ते सत्य कोणासमोर येईल तेव्हा त्याला त्याचा धक्का बसेल आणि म्हणूनच ते सत्य त्याला फार कटू वाटेल. मग याच्यावर मार्ग कुठला? तर याच्यावर एकच मार्ग आहे. चूक झाली तर ती मान्य करा, अधर्म घडलं तर ती मान्य करा. जर तुम्ही सत्यता लपवत असाल तर ते लपवू नका, स्पष्टपणे सांगून द्या. हा एकच मार्ग आहे ज्याच्यातून तुम्ही तुमचे संबंध व धर्मावर चालू शकतात. मित्रहो, ही होती आपली आजची प्राणप्रधान गोष्ट. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आशयासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.